नमस्कार, मी मीनल मोहाडीकर. आम्ही उद्योगिनी प्रतिष्ठानतर्फे तुम्हा सर्वांना हे नवीन वर्ष सुखाचं, समाधानाचं, समृद्धीचं आणि आरोग्यमय जाऊ. बघा, वर्ष कशी बराबर जात असतात. 29 वर्षापूर्वी आम्ही उद्योगिनी आपण 8 मार्च रोजी सुरू केली आणि त्याला आता 29 वर्ष कंप्लीट होत आहे. त्यामुळे मी तुम्हाला एक नवीन गोष्ट सांगणार आहे. दरवर्षीच आपण कॉन्फरन्स करतो 8 मार्चच्या निमित्ताने. यावर्षी आपण 7 मार्चला म्हणजे शनिवारी राजा शिवाजी विद्या संकुलमध्ये BN वैद्य सभागृहामध्ये आपण जी कॉन्फरन्स करतोय आम्ही उद्योगिनी प्रतिष्ठानतर्फे, तिथे मॉरिशसच्या शीलाबाई बापू येत आहेत बरं का. आपण सर्वांनी अवश्य या कॉन्फरन्सला या, कारण या कॉन्फरन्स मध्ये गेल्या वर्षीपासून आपण मॉरिशस, बँकॉक आणि दुबई आणि गेल्या वर्षी US मधील आपले उद्योजक, मराठी उद्योजक किंवा भारतीय उद्योजक आलेले होते. त्याचप्रमाणे यावर्षी मॉरिशस मधनं शीलाबाई बापू येतातच आहेत, परंतु तिथल्या एक उद्योजक जो आपला जवळचा आहे तो स्वतः येतोय. आणि अशा तऱ्हेने मॉरिशस, बँकॉक, दुबईहून उद्योजक येतातच आहेत. पण त्या सर्वांना भेटायला तुम्ही या बरं का, कारण त्यांचे यशस्वी उद्योग ते आउट ऑफ इंडिया पण इतके चांगले करतात, आपल्याला मदतीचा हात देतात. आणि म्हणूनच तुम्ही सर्वजण, कारण त्यावेळेला आम्ही पुढच्या ट्रिप्स पण, म्हणजे जिथे उद्योगाच्या निमित्ताने आम्ही उद्योगिनी तुम्हाला घेऊन जाते, अशा ठिकाणच्या आपण उद्योग सहलींचं पण डिक्लेअर करणार आहोत. आता तुम्ही बघाल तर नवीन नवीन गोष्टी आपण करत असतो. यावर्षी आपण जानेवारी महिन्यातच महाराष्ट्र स्टेट स्किल डेव्हलपमेंट युनिव्हर्सिटी तर्फे, रतन टाटा महाराष्ट्र स्टेट स्किल डेव्हलपमेंट युनिव्हर्सिटी तर्फे आपण वेगवेगळे कोर्सेस, 1 दिवसासाठीच तो कोर्स आहे, तर ते असे वेगवेगळे कोर्सेसही घेतो. नंतर तुम्हाला माहिती आहे MSME तर्फे तुम्हाला स्कीम्स तर्फे फायदा होतो, त्याचं पण तुम्ही रजिस्ट्रेशन करा. आणि माझं म्हणणं असं आहे, आम्ही उद्योगिनीच्या संपर्कात राहून तुम्ही वेगवेगळ्या गव्हर्नमेंट स्कीम्स, फायनान्स, मार्केटिंग, नेटवर्किंग आणि तुमचे कॉन्टॅक्ट वाढवलेत ना, तर तुमचाच व्यवसाय मोठा होणार आहे. पण त्यासाठी आम्ही उद्योगिनीला अवश्य प्रत्येक ऑनलाईन मीटिंगला सुद्धा हजर राहा. तर तुम्हा सर्वांना हे वर्ष, कारण हे माझं एकटीचं काम नाहीये बरं का, इट्स अ टीम वर्क. T stands for target, E stands for efforts, A stands for aim आणि M stands for money, motivation, everything आणि manpower. या आम्ही सगळ्यांनी मिळून काम केलं, म्हणूनच हे आपण छोटंसं रोपटं जे लावलंय त्या रोपट्याचा मोठा वृक्ष होणार आहे. पण त्यासाठी तुमची गरज आहे. तर लक्षात ठेवा, 7 मार्च 2026 ला राजा शिवाजी विद्या संकुलमध्ये आपण संपूर्ण दिवसभराची कॉन्फरन्स अटेंड करा. मी आपली वाटच बघत आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.
उत्पादनं, एक वाढता वृक्ष. आईने छोटंसं झाड लावलं आणि आपल्या कुवतीनुसार आणि गरजेप्रमाणे त्याला वाढवलं. त्यातून आणखी नवं काही करावं असं तेव्हा जाणवलं नाही. पण आईच्या सोबतच व्यवसायातले बारकावे शिकून घेऊन आणि योग्य ते प्रोफेशनल म्हणजेच व्यावसायिक म्हणून लागणारे बदल केले आणि जान्हवी ताई आणि सुहास सप्रे यांनी त्या रोपाचा वटवृक्ष केला आहे. सुरुवातीला शशिका सप्रे यांनी ज्या स्वरूपात व्यवसाय सुरू केला त्यापेक्षा अगदी मोठ्या स्वरूपाचा अनेक फांद्यांचा विस्तार असलेला वटवृक्ष प्रत्यक्षात आणला आहे. शशिकला ताई या जान्हवी ताईंच्या आई. त्यांनी मुलींचं शिक्षण उत्तम होईल असं अर्थार्जन व्हावं हे उद्दिष्ट नजरेसमोर ठेवून सप्रे फूड्सची सुरुवात केली. अर्थात त्याचं नामकरण खूप नंतरच झालं. शशिकला ताई शिवणकाम पण करीत होत्या. त्यासाठी घरी येणाऱ्या बायका काही घरगुती पदार्थ किंवा कोकण स्पेशल उत्पादनं घेतील का असा विचार करून व्यवसायाची मुहूर्तमेढ रोवली. कोकण उत्पादनात बऱ्याच वेळा जेवढी मागणी होती तितका माल मिळत नव्हता. म्हणून मग एका होळीच्या वेळी त्यांच्या स्नेही कुटुंबाने पोळ्या करून द्याल का असं विचारलं आणि त्यातून पहिली पुरणपोळ्यांची ऑर्डर घेऊन 35 पोळ्या विकल्या. सप्रे यांच्या घरासमोरच बस स्टॉप होता. मग त्या स्टॉपचा उपयोग त्यांनी आपल्या पदार्थांची जाहिरात करण्यासाठी केला. पुरणपोळ्यांसोबतच महाराष्ट्रीयन फराळाचे पदार्थ म्हणजे लाडू, चिवडा, चकली, शंकरपाळे या पदार्थांची सुद्धा विक्री नियमित होऊ लागली. जान्हवीताई लहानपणापासूनच आईला मदत करत होत्या. तसा त्यांच्या आईचा नियमच होता. सुट्टीमध्ये घरच्या व्यवसायात हातभार लावायचाच. अर्थात यामुळे व्यवसायात काय कसं करतात याची ओळख आणि शिकवण प्रत्यक्ष कृतीतूनच मिळाली. याचा पुढील वाढीच्या काळात खूप उपयोग झाला. खरं तर जान्हवी ताईंनी होमिओपॅथिक डॉक्टर म्हणून शिक्षण घेतलंय. प्रॅक्टिसही सुरू केली होती. पण व्यवसाय की प्रॅक्टिस असा निर्णय घ्यायची वेळ आली तेव्हा व्यवसाय पुढे चालू ठेवायचा, वाढवायचा असा निर्णय जान्हवी ताईंनी घेतला आणि त्यांच्या घरातूनही म्हणजे विशेषतः त्यांच्या पतीने हा निर्णय मान्य केला. 2005 मध्ये गोरेगावच्या एका प्रदर्शनात त्यांनी भाग घेतला आणि तिथे बिग बाजारच्या लोकांनी सप्रे उत्पादकांकडून पदार्थ घेण्याची तयारी दाखवली. पण त्यापूर्वी त्यांना अनेक कायदेशीर गोष्टी पूर्ण करून घ्याव्या लागल्या. जान्हवी ताई म्हणतात, बिग बाजारच्या मागणीमुळे आम्ही कमर्शियल मध्ये येताना काय बदल करावे लागतात, कशा प्रकारे आपली व्यावसायिक घडी बदलावी लागते हे शिकलो. बिग बाजार प्रमाणेच अपना बाजार मध्येही त्यांनी त्यांचे पदार्थ विक्रीसाठी दिले होते. अर्थात याबरोबरच बोरिवली ते गिरगाव अनेक दुकानांमध्ये सप्रे उत्पादनांना स्थान मिळालं होतं. प्रमाण खूपच वाढलं होतं. शाळांसाठी पौष्टिक लाडू, फरसाण, शेव हेही बनवून देत होतो. म्हणून मोठी जागा आणि तीही स्वतःची जागा वसई इथे घेतली आणि 2011 मध्ये स्वतःच्या जागेत चांगल्या यंत्रसामुग्रीसह सप्रे उत्पादनांची सुरुवात झाली. त्यानंतर व्यवसाय तर चांगला चालू होता आणि अचानक 2019 मध्ये कोविड सुरू झाला आणि सगळं जगच ठप्प झालं. त्याचा फटका सप्रे उत्पादनांनाही झाला. आपल्याकडे काम करणाऱ्यांना काम नसलं तर त्यांच्या पोटापाण्याचा प्रश्न सोडवायलाच हवा होता. आता काय करावं अशा विवंचनेत असतानाच ऑनलाईन मार्केटिंगची सुरुवात झाली आणि एक दरवाजा बंद झाला तर दुसरा उघडतोच या उक्तीचा प्रत्यय आला. जान्हवीताई मी उद्योजक या ग्रुपमध्ये होत्या. त्याचबरोबर जान्हवीताईंनी बऱ्याच गोष्टी म्हणजे पुरणपोळी, मोदक, पराठा, थालीपीठ फ्रोझन करून आणि ऑनलाईन विक्री करायला सुरुवात केली. सगळ्या गोष्टी शिकून घेऊन त्यांनी Amazonवर दुकान सुरू केलं. त्याचप्रमाणे फ्रँचायझी एक्झिबिशन मध्ये सप्रे उत्पादनाचा स्टॉल होता आणि या प्रदर्शनात फक्त बीच असते. त्यामुळे सप्रे उत्पादनाला वेगवेगळ्या ठिकाणी आपलं अस्तित्व निर्माण करता आलं. त्यामुळे यानंतर ऑगस्ट पर्यंत 9 आउटलेट सुरू झाले. पुणे मुंबई भागात विस्तार होतच होता. त्याचबरोबर त्यांनी क्लाउड किचनही सुरू केलं. आता त्यांचा विचार घर सांभाळणाऱ्या बायकांना क्लाउड किचन द्यायचंय. जान्हवीताईंनी आपल्या दुकानात जुन्याच पदार्थांना नवा रंग दिलाय. त्यामुळे तरुणाईला आकर्षित करणं शक्य झालंय.
पिठलं रॅप, वडा रॅप, कोथिंबीर वडी रॅप इत्यादी सगळे वेगळे पदार्थ लोकांसमोर ते आणतात. एक मात्र नक्की ठरवलं आहे, ते म्हणजे फक्त महाराष्ट्रीयन पदार्थच बनवायचे आणि विकायचे. त्यामध्ये वेगळे पदार्थ केले जाणारच नाहीत. अशा प्रकारे 1984 साली म्हणजे 40 वर्षांपूर्वी सप्रे उत्पादनं घरगुती स्वरूपात सुरू झाली. पण आज तिचा बोलबाला Amazon सारख्या ऑनलाईनवरही आहे. या वाटचालीत जान्हवीताईंसोबत त्यांचे बंधू सुहास सप्रे यांचाही सहभाग होताच. या दोघांनी मिळून संपूर्ण मुंबई आणि पुण्यातही सप्रे उत्पादनाची ओळख झाली. त्यांचा हा व्याप यापुढेही असा वृद्धिंगत होईल याची खात्री वाटते. जान्हवी सप्रे यांचा संपर्क क्रमांक आहे 98 20 65 60 14. लेखन सौ शैला गोखले. कॅन्सर पेशंटला आशेचं किरण. 75 वर्ष जुनी संस्था आहे ती म्हणजे इंडियन कॅन्सर सोसायटी. ही संस्था टाटा कॅन्सर हॉस्पिटलच्या जवळपासच आहे. याचा असा फायदा होतो की काही महिला पेशंट हॉस्पिटलमध्ये ट्रीटमेंटही घेतात आणि इंडियन कॅन्सर सोसायटीमध्ये येऊन थोडंफार कामही करू शकतात. या संस्थेचं नाव आहे इंडियन कॅन्सर सोसायटी. सर्वात कठीण गोष्ट असते ती म्हणजे आपल्या घरात कुणाला कॅन्सर झाला आहे हे मान्य करणं. आणि त्याहून कठीण म्हणजे ज्या व्यक्तीला कॅन्सर झाला आहे असं जेव्हा अनेक तपासण्या केल्यावर समजतं, त्यावेळी त्या व्यक्तीची जगण्याची इच्छाच जाते नाही का? आपण आता जणू कॅन्सर झालो अशी भावना वाढीस लागते. असं असताना ती व्यक्ती आपलं जगणं थोडं तरी सुसह्य व्हावं म्हणून जे उपलब्ध आहेत ते उपचार घेतच असते. हेही निर्विवाद सत्यच आहे. मग यांना समुपदेशन, पुनर्वसन, काही अर्थार्जनाच्या गोष्टी शिकवणं, अशातून कॅन्सर पेशंटना जगण्याची उमेद मिळते, आत्मविश्वास येतो आणि ज्यांना खर्च करण्याची कुवत नसते त्यांना आर्थिक मदतही मिळते. आता आपण या संस्थेमध्ये कोणते विभाग आहेत त्यांची ओळख करून घेऊया. 1. अर्ली डिटेक्शन. काही विशिष्ट लक्षणांवरून तपासण्या करून कॅन्सरचा धोका आहे का याच्या तपासण्या केल्या जातात. ब्रेस्ट कॅन्सर, ओरल म्हणजे तोंडाचा कॅन्सर, सर्व्हायकल कॅन्सर याबाबत असे प्रत्यक्ष आजार होण्यापूर्वीच तपासण्या करता येतात. 2. क्युअर. काही पेशंट संपूर्ण तपासण्यांना सामोरे जात नाहीत, अर्धवट तपासण्या करतात. यात त्यांचंच नुकसान असतं. म्हणून सरकारी माध्यमांशी संपर्क करून एका योजनेअंतर्गत 25,000 रुपये मदत दिली जाते. त्याचप्रमाणे ज्या व्यक्तींना ट्रीटमेंट घेणं आर्थिक कारणाने शक्य नसतं, पण ज्यांच्याजवळ आवश्यक कागदपत्र असतील तर कालावधीत 1,000 गरजू पेशंटना दिली जाते. अर्थात तशी कागदपत्र ज्या हॉस्पिटलमध्ये ट्रीटमेंट चालू आहे त्यांनी देणं आवश्यक आहे. या संस्थेच्या कामाचा आणखी एक भाग आहे अवेअरनेस, म्हणजेच जनमानसात कॅन्सर या आजारासंबंधी योग्य ती जनजागृती करणं, ज्यामुळे ज्यांना कॅन्सरची शक्यता वाटते त्या व्यक्ती उपचारापर्यंत पोहोचू शकतात. यामध्ये भारतभर कोणत्या भागात कॅन्सर हा आजार कसा होतो, काय काळजी घ्यायची, तपासण्या कुठे करायच्या, उपचार काय असतात याबद्दल माहिती दिली जाते. त्यासाठी छोट्या छोट्या डॉक्युमेंटरी, फिल्म्स बनवणं, माहिती देणारे चार्ट, स्लाइड शो बनवले जातात आणि आवश्यकतेप्रमाणे ट्रेनिंग प्रोग्राम, वर्कशॉप घेतले जातात. यांचं कामही अगदी तळागाळापर्यंत नेलेलं आहे. उपचार घेतल्यानंतर अनेक व्यक्ती खूपच निराश असतात. काही जणांचा रोजगार बंद होतो, काहींना औषधं घेण्याचा कंटाळा येऊ शकतो. मग अशा पेशंटना मूळ त्यांच्या जीवन पद्धतीशी जोडून घ्यावं लागतं. हेच काम या संस्थेचा पेशंट पुनर्वसन विभाग करतो. या भागात काही पेशंटना आजारामुळे एखादा अवयव गमवावा लागला असेल तर त्यांना त्या अवयवाची कृत्रिम प्रतिकृती बनवून दिली जाते. उदाहरणार्थ ब्रेस्ट कॅन्सर असेल तर ब्रेस्ट काढला जातो, त्यांना कृत्रिम ब्रेस्ट दिले जातात. हे कृत्रिम अवयव कमी किमतीत दिले जातात किंवा त्यांना ते अवयव बनवण्याचं प्रशिक्षण दिलं जातं. याबरोबरच पुनर्वसन विभागामध्ये अर्थार्जनाचं प्रशिक्षण दिलं जातं. यामध्ये बॅग्स बनवणं, पिशव्या बनवणं, महिलांना ब्युटी पार्लरचं शिक्षण देतात. इथे प्रशिक्षण घेऊन महिला स्वतःचं पार्लर काढू शकतात किंवा दुसऱ्याकडे नोकरी करतात. यामध्ये एक महत्त्वाचा भाग असा आहे की काही कॅन्सरग्रस्त महिलांवरच घराचा खर्च अवलंबून असतो. अशा वेळी त्यांना रोजगार मिळवणं
सर्वात महत्त्वाचं असतं. त्यांना औषधापेक्षा घर चालवण्याची आर्थिक चिंता असते. काही बायका मुंबई बाहेरूनही आलेल्या असतात. अशा वेळी त्यांना काही ना काही कामाचा पुरवठा करणं इत्यादी संस्थेला पाहावं लागतं. इथे आल्यावर समदुःखी महिला पुरुष भेटतात, आपापले अनुभव सांगतात. काही वेळा त्यातूनच अडचणींवर मात करण्याचा उपायही सापडतो. नाहीतर मन हलकं केल्याचं समाधान तर नक्कीच मिळतं. म्हणजे हा ग्रुप सपोर्ट ग्रुप सारखंही काम करतो. यांनी बनवलेल्या वस्तू विकण्यासाठी संस्थेकडून वेगवेगळ्या ठिकाणी प्रदर्शनही लावले जातात. यातूनही काही पैसे या लोकांना मिळवून देण्याची धडपड संस्था करते. काही वेळा लहान मुलं पेशंट असतात आणि त्यांना उपचारादरम्यान न्यूरोलॉजिकल प्रॉब्लेम येतात, म्हणजेच मज्जा संस्थेचे प्रश्न. काही वेळा बहिरेपणा येतो. यासाठी या संस्थेचं नायर हॉस्पिटलशी टायअप असल्यानं चांगले ऐकण्याचे मशीन मिळू शकते. लहानपणी कॅन्सर झाला तर शिक्षणाचा प्रश्न येतो. त्यांना 10वी किंवा 12वी पर्यंत शिक्षण दिलं जातं. अशा प्रकारे इंडियन कॅन्सर सोसायटी ही संस्था कॅन्सर पेशंटसाठी आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर येणाऱ्या अडचणीत सहाय्यभूत ठरते, हे लक्षात ठेवण्यासारखं आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे ही माहिती अनेकांपर्यंत पोहोचवणं हे आपल्या सर्वांचं महत्त्वाचं कर्तव्यच आहे. भैरवी गावडे यांचा संपर्क क्रमांक आहे 96 19 07 57 33. लेखन सौ शैला गोखले. सुवर्ण झळाळी उद्योगाला. साधारणपणे असं म्हटलं जातं की घरातला व्यवसाय असेल तर बहुतांशपणे पुढच्या पिढीत कोणी ना कोणी त्या व्यवसायाच्या निगडीत काहीतरी काम करतात. अगदी असंच वैजयंतीताई कायगावकरांशी बोलताना वाटत होतं. वैजयंतीताई शिक्षण पूर्ण करत होत्या. त्याचवेळी त्यांनी मे महिन्याच्या सुट्ट्यांमध्ये जेमॉलॉजी, हिऱ्यांचे ग्रेडेशन करणं असे छोटे छोटे कोर्स केले होते. खरं तर याच विषयात आपण करिअर करावं हे नक्की ठरलं आणि मग BCom होऊन त्यांनी MBA केलं. MBAचं इंटर्नशिप हिऱ्याच्या कंपनीमध्ये असल्यानं त्यांना चांगला अनुभव मिळाला. शिवाय संपूर्ण भारतभर काम करण्याची संधी मिळाली. लग्नानंतर जे घर मिळालं तेही ज्वेलर्स असणारे होते. त्यांची 3 दुकानं होती, त्यामुळे त्यांचा व्यवसाय उत्तम प्रकारे सेट होता. त्यामुळे वैजयंतीताईंना तिथे काही करण्यासारखं नव्हतं. पण त्यांना काही करावं असं वाटत आहे हे लक्षात घेऊन त्यांच्या श्वसुरांनी त्यांनी करायची एक गोष्ट राहिलेली होती ती करायचं ठरवलं, आणि ते म्हणजे ज्वेलरीची फॅक्टरी सुरू करणं. श्री कायगावकर यांनी वैजयंतीताईंना विचारलं की अशी फॅक्टरी सुरू करायची ठरवली तर तू जबाबदारी घेशील का? यामुळे वैजयंतीताईंना एक सुसंधीच वाटली आणि त्यांनी हो म्हटलं. त्यानंतर सुरू झालेली फॅक्टरी उत्तम प्रकारे चालवण्याचं श्रेय वैजयंतीताईंना मिळालं. पण काही वर्षांनंतर परत एकदा कायगावकरांच्या दुकानात विक्री वाढवण्याची गरज निर्माण झाली आणि वैजयंतीताई परत दुकानात येऊ लागल्या. त्या अजूनही अर्धा दिवस दुकानात काम करतात आणि संध्याकाळच्या वेळी त्यांनी सुरू केलेला स्वतःचा व्यवसाय करतात. त्यांचा दुसरा व्यवसाय हा उत्तम आरोग्यासाठी उपयोगी पडेल असा खाण्याशी संबंधित आहे. आजकाल बहुतांश लोकांना सकाळच्या घाई गडबडीत नाश्ता करून खायला वेळच नसतो असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. त्यावर उपाय म्हणून शहरात बहुतांश लोक कॉर्नफ्लेक्स मुसली असे झटपट नाश्ता म्हणून खातात. याच्याच पठडीत बसेल असा पदार्थ वैजयंतीताईंनी बनवला आहे. या पदार्थाला ब्रँड नेम आहे शेज वैजू. शेज हा शब्द फ्रेंच आहे. वैजूताईंनी हा मुसलीसारखा असणारा पदार्थ आपल्याच स्वयंपाकघरात बनवला. खरं तर कोविड काळात दुकान बंद असल्याने भरपूर वेळ होता. घरात त्यावेळी काहीतरी नवीन नवीन करून पाहणं याची सवयच लागली. मग हा पदार्थ घरात आवडला. मग ओळखीचे नातेवाईक यांना देऊन पाहिला तर त्यांनाही आवडला. मग वैजूताईंनी यातूनच छोटासा व्यवसाय उभा करायचं ठरवलं. करायचं तर सगळं व्यवस्थित आणि कायदेशीर गोष्टी पूर्ण करूनच, असं वैजयंतीताईंचं तत्व आहे. त्यानुसार त्यांनी आधी कागदपत्रांची पूर्तता करून त्याचं नाव ठेवलं शेज वैजू. काही वर्षात स्वयंपाकघरातला व्यवसाय छोट्या शेडमध्ये गेला. 4-5 महिला कामही करतात. आज मितीस हा नाश्त्याची भूक शमवणारा शेज वैजू हा पदार्थ मुंबईमध्ये नेचर्स बास्केटच्या दुकानात, स्विगी मार्फत, बॉम्बे हॅम्पर, सुजोती फूड्स, फॉर सीझन्स नाशिक
अजून 2 दुकाने नाशिकमध्येच, शिवाय गुरगाव, अहमदाबाद, बेंगलोर, पुणे इथेही उपलब्ध आहे. तसंच वेबसाईट आणि व्हॉट्सअपवरही मागणी पूर्ण केली जाते. शेज वैजू या पदार्थांमध्ये सर्व नैसर्गिक पदार्थच वापरले जातात. कोणतंही प्रिझर्वेटिव्ह वापरलं जात नाही. हे पूर्ण शाकाहारी आहे आणि ग्लुटन फ्री आहे. यामध्ये वेगवेगळे नट्स म्हणजे हेझलनट्स, ओट्स याचा वापर केलेला असतो. अत्यंत स्वच्छता ठेवून त्याचं योग्य प्रकारे पॅकिंग केलं जातं. या पॅकिंगमुळे त्याची चव आणि स्वाद बदलत नाही. या व्यवसायाला चांगला प्रतिसाद मिळतोय. लवकरच याचा व्याप वाढू शकेल असं वैजयंती ताईंना वाटतं. सतत कामात राहण्याचं बाळकडू त्यांना त्यांच्या आईकडून मिळालंय. त्यांची आई म्हणजे स्वाती टकले. त्यांनीही त्यांची मुलं लहान असताना राजकोटला जाऊन मंगळसूत्र तयार करण्याचं विशेष प्रशिक्षण घेतलं आणि नाशिकला येऊन मंगळसूत्र स्पेशल असा व्यवसाय केला. त्यांच्यासोबत 12 ते 15 बायका या व्यवसायात काम करत असत. त्यानंतर घरच्या व्यवसायात असल्याने आपला विभाग त्यांनी बंद केला आणि घरच्या व्यवसायात अधिक काम केलं. त्यामुळे वैजयंतीताई आपल्या आईपेक्षा 4 पावलं पुढेच आहेत असंच म्हणावं लागेल, नाही का? वैजयंती कायगावकर यांचा संपर्क क्रमांक आहे 98 21 16 95 59. लेखन सौ शैला गोखले. पिढीबरोबर व्यवसाय वाढला. एखादी मुलगी लहानपणापासून आपल्या आईसोबत तिच्या व्यवसायासंबंधी असणाऱ्या प्रदर्शनातील स्टॉलवर असते. नंतर ती मुलगी आणि तिचा भाऊ आईच्याच व्यवसायात मोठे होण्याची स्वप्न बघतात आणि आता त्या मुलीची मुलगीही तिच्या आईसोबत दुकानात थांबते. तिथे चालणारे व्यवहार पाहते. म्हणजे जणू व्यवसायाचं बाळकडूच घेते असं म्हणायला हरकत नाही. ही आहे सीमा रासकर, त्यांची आई आणि त्यांची मुलगी अशा 3 पिढ्यांची गोष्ट. सीमा रासकर नांदोस्कर यांच्या आईने तयार कपड्यांच्या विक्रीचा व्यवसाय सुरू केला 1986 मध्ये. त्यावेळी त्या आपल्या कपड्यांच्या विक्रीसाठी मिनलताई मोहाडीकरांच्या प्रदर्शनात स्टॉल लावत असत. म्हणजे अगदी औरंगाबाद, नाशिक आणि गोवा या ठिकाणी सुद्धा त्या प्रदर्शनात भाग घेत असत. त्यावेळी सीमाताई शाळकरी मुलगी होत्या. त्यामुळे शाळेतून आल्यावर किंवा सुट्टीच्या दिवशी आईसोबत स्टॉलवर जात असत. यातूनच सीमाताईंना व्यवसायाचं बाळकडूच मिळालं. सीमाताईंची आई लहान मुलांचे कपडे तयार करत असत. अगदी छोट्यांना लागणारी झबली, टोपरी हे कपडे तयार करण्याच्या दुकानात मिळत नाहीत. पण सीमाताईंच्या आईने ही लोकांची गरज ओळखून तसे कपडे तयार करू लागल्या. सीमाताई म्हणतात की लॉकडाऊनच्या काळात त्यांनी विरारला व्यवसायाचा पसारा हलवला. तिथे स्वतःची जागा घेतली. त्याचबरोबर लॉकडाऊनने व्यवसायाचा वेगळा मार्गही उघडून दिला, तो म्हणजे ऑनलाईन ऑर्डर घेणे. त्याचबरोबर अनेक वेळा आलेल्या ऑर्डरप्रमाणे कपडे त्यांच्या घरी पोहोचवण्याचं कामही सीमाताई आणि त्यांचा भाऊ आणि सहकारी यांनी केलं. विरारला एक दुकान चालू केलं. तिथे मिळणारा प्रतिसाद अतिउत्तमच होता. त्यामुळे दुसरं दुकानही विरारमध्ये चालू करण्याचा निर्णय सीमाताई, त्यांचा भाऊ आणि आई यांनी घेतला आणि दुसरं दुकानही चालू झालं. त्याचबरोबर स्पोर्ट्सवेअर ही विकण्याची सुरुवात झाली. त्यामुळे आता शिवणकाम करणारा स्टाफ 15 इतका वाढला. याचबरोबर सीमाताईंचा भाऊ एक वेअर युनिट प्रभादेवी मुंबई इथे सांभाळतो. त्यांच्याकडे मशीन एम्ब्रॉयडरी केलेले कपडेही बनतात. त्याचबरोबर शिवणाऱ्यासोबत फॅशन डिझायनर सुद्धा काम करतात. सीमाताई शाळांच्या युनिफॉर्मच्या ऑर्डर घेतात. दादरची साने गुरुजी विद्या मंदिर आणि विरारच्या काही शाळांचं काम सीमाताईंकडेच असतं. त्यांच्याकडे जे स्पोर्ट्सवेअर मिळतात त्यांचं नाव आहे मल्हार स्पोर्ट्स. ब्रँड नेमने विक्री होणाऱ्या स्पोर्ट्सवेअरमुळेच त्यांचं विरारचं दुसरं दुकान उत्तम चालत आहे. त्यांचं मुळात काम सुरू झालं सिद्धिविनायक मंदिरासमोर आणि अजूनही तिथेच वर्कशॉप आहे. विरारच्या दुकानांची नावं सी मयूरराज बाय सिद्धिविनायक क्रिएशन अशीच आहेत. त्यांच्या वर्कशॉपमध्ये तयार होणारे कपडे हे फक्त महाराष्ट्रातच विकले जातात असं नाही, तर महाराष्ट्राबाहेर बंगलोर आणि काही इतर शहरात विक्रीसाठी पाठवले जातात. त्यांच्याकडे नाईट ड्रेस, थंडीसाठीचे विंटर स्पेशल असे कपडेही विकले जातात. सीमाताईंचा भाऊही त्यांच्यासोबत याच व्यवसायात आहे. तो उत्पादन विभाग सांभाळतो, तर सीमाताई विरारची दुकानं सांभाळतात. त्यांची आई ज्यांनी हा व्यवसाय सुरू केला त्या विक्री उत्पादन या दोन्ही ठिकाणी
सुपरविजन सारखं काम करतात आणि येणाऱ्या अडचणी सोडवण्यासाठी तज्ज्ञ म्हणून काम करतात। आजही त्यांना सुरुवातीसारखाच इंटरेस्ट आणि उत्साह आहे। नवीन नवीन डिझाईन्स करण्यामध्ये सहभागी होणं, फॅशन जगतात काय चालू आहे यावरही त्यांचं लक्ष असतं। तसंच मार्केट कसं वाढेल यावरही त्या आपलं मत देतात। आता सीमाताईंची मुलगीही त्यांच्या सोबत दुकानात असते। तिचं दुकानात चालणाऱ्या गोष्टींवर लक्ष असतं। ती काम करत नसली तरी तिला व्यवसायाची आवड लागणं शक्य आहे। कदाचित ती मोठी झाल्यावर आईच्या व्यवसायापेक्षा वेगळा व्यवसाय सुद्धा करेल, पण व्यवसायामध्ये लागणारी हुशारी, चटकन निर्णय घ्यायची क्षमता आणि विक्रीचं गणित ती इथेच शिकलेली असेल अशी खात्री वाटते। सीमा रासकर नांदोस्कर यांचा संपर्क क्रमांक आहे 98 20 35 53 73। लेखन सौ शैला गोखले। सुता ब्रँडची भरारी। काही महिन्यांपूर्वी मी इथे बँकॉकला 2 तरुण मुलींना भेटले। त्या दोघी त्यांच्या साडी ब्रँडचं प्रदर्शन लावण्यासाठी इथे आल्या होत्या। त्यांचा ब्रँड म्हणजे सुता। मला हे नाव ऐकून माहीत होतं, कारण मला साड्यांची आवड आहे, पण या दोघींबद्दल विशेष माहिती नव्हती। त्या दोघींना भेटल्यावर मात्र माझी उत्सुकता वाढली। खूप एनर्जेटिक, उत्साही आणि आनंदी अशा या दोघी म्हणजे सिस्टर सुजाता आणि तानिया। अगदी अलीकडेच त्यांनी सुताचं 18वं स्टोअर बोरिवलीला उघडलंय। मला वाटायचं की जास्त करून सुती किंवा मलमलच्या साड्या विकतात म्हणून सुता नाव असावं, पण त्यांच्या नावांच्या आद्य अक्षरावरून ठेवलेलं हे नाव आहे सुजाता आणि तानिया म्हणजे सुता। हल्ली तरुण मुली फारशा साड्या नेसताना दिसत नाहीत, तेव्हा या दोघींनी कसा काय साडी बिझनेस सुरू केला हा प्रश्न मनात आला। तर सुजाताने त्याची स्टोरी सांगितली। या दोघी बहिणी खरं तर MBA करून कॉर्पोरेट जॉब करत होत्या। लहानपणापासून आईला, काकीला कायम साडीत पाहिल्यामुळे आणि साडी नेसण्याची आवड असल्यामुळे ऑफिसला जाताना त्या साड्या नेसत। लवकरच त्यांच्या लक्षात आलं की कामावर जाताना साडी नेसणाऱ्या बायकांची संख्या फारच कमी झालीये। आवड नसणं हे एक कारण झालं, पण अनेक वेळा आवडत असूनही रोज वापरता येतील अशा स्मार्ट कॉर्पोरेट लुक असणाऱ्या पण हलक्या पुलक्या साड्या मिळत नाहीत, म्हणून त्या नेसल्या जात नाहीत हेही लक्षात आलं। त्यामुळे नवीन पिढीच्या मुली साडी केवळ देवळात जाताना किंवा लग्न कार्यात जातानाच नेसताना दिसतात। मग या मुलींच्या आणि बऱ्याच लोकांच्या खिशाला परवडेल अशा साड्या मार्केटमध्ये आणल्या तर कदाचित हे दृश्य बदलेल असं सुजाता आणि तानियाला वाटलं। आणि नुसता विचार करून या दोघी थांबल्या नाहीत, तर त्यांनी यावर काम सुरू केलं। सुरुवातीला त्यांनी वेगवेगळ्या प्रदर्शनांमधून सुती स्मार्ट साड्यांचा स्टॉल लावून साड्या विकणं चालू केलं। त्यावेळी ॲज आय सी हे ब्रँडचं नाव होतं। हळूहळू घरातल्या एका कपाटापासून थोड्या थोड्या करत 2 लहान खोल्यांच्या जागेपर्यंत हे काम पोहोचलं। यानंतर 2 वर्षांनी 2018 मध्ये त्यांनी पहिलं ऑनलाईन स्टोअर सुरू केलं। तेव्हा सुता हे नाव दिलं। सगळ्यात पहिलं फिजिकल स्टोअर त्यांनी ओम शिवंबिका या बिल्डिंगमध्ये सांताक्रूजला सुरू केलं। ते अजूनही तिथेच आहे। हे सगळं करताना अनेक अडचणी आल्या। मुळात स्वतः इंजिनियर आणि MBAचं शिक्षण झालेल्या या मुलींना टेक्स्टाईल इंडस्ट्रीची काहीच माहिती नव्हती। घरी कोणीच कधीच हे काम केलं नव्हतं। केवळ साडी नेसायला आवडतं आणि दुसऱ्यांना या साड्या सहजपणे आणि परवडतील अशा किमतीत उपलब्ध व्हाव्यात म्हणून त्यांना हे करायचं होतं। हातमागावर विणलेल्या साड्या हव्या, तर त्या विणकरांना कसं समजावून सांगायचं, मार्केटिंग कसं करायचं, क्वालिटीत कमी न करता किंमत परवडेल अशी कशी ठेवायची, या सगळ्या गोष्टींवर समर्थपणे मात करत सुताची वाटचाल चालू झाली। पुढे पहिलं मोठं फ्लॅगशिप स्टोअर बेंगलोरला उघडलं। आता अनेक मोठ्या शहरांमध्ये सुताचे स्टोअर्स आहेत। आता हा ब्रँड एवढा मोठा झालाय की परदेशातूनही त्यांना प्रदर्शन लावण्यासाठी आमंत्रण येतात। यांची सुरुवात काही वर्षांपूर्वी सिंगापूर पासून झाली होती। नंतर दुबई, थायलंड इत्यादी ठिकाणी त्यांची प्रदर्शन सतत होत असतात। या सगळ्यात परिवाराचा सपोर्ट खूप महत्वाचा आहे। या दोघींचीही लग्न झाली आहेत आणि एक मुलंही आहे। आई, नवरे आणि मुलं हे सगळेच कायम सुता सिस्टरच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत, म्हणूनच त्या दोघी सतत बाहेर राहू शकतात। पुढच्या वर्षी भारताबाहेर स्टोअर चालू करण्याची
त्यांची मनीषा आहे आणि पुढील 5 वर्षात जगभरात त्यांचे 100 स्टोअर्स असावेत ही त्यांची महत्वाकांक्षा आहे. कारण यामुळे भारतातील विणकरांचं काम हे जगभरात पोहोचवता येईल. या सगळ्या प्रवासात त्यांच्या भल्या मोठ्या विणकर परिवाराचाही मोलाचा वाटा आहे हे या दोघी अगदी आवर्जून सांगतात. या विणकरांपैकी काही जण आता वयोमानाने किंवा इतर काही कारणांनी जर विणायचं काम करू शकत नसतील तर साड्यांना फॉल लावणे, टिकल्या लावणे वगैरे कामं त्यांना दिली जातात, जेणेकरून त्यांना थोडाफार रोजगार मिळत राहावा. हे मला कौतुकास्पद वाटलं. अजून एक अतिशय उल्लेखनीय गोष्ट म्हणजे जर का काही डिफेक्टिव्ह साड्या असतील तर त्यांचाच डिफेक्टिव्ह साडी सेल लावण्यात येतो किंवा त्यांना रिसायकल करण्यात येतं. पिशव्या किंवा तत्सम उपयोगी वस्तू यातून बनवल्या जातात. त्यामुळे हे कुठलंही कापड लँडफिल्समध्ये जात नाही. हे सगळं करताना या मुली जुने दिवस आणि जुनी माणसं विसरलेल्या नाहीत ही फार महत्वाची गोष्ट आहे. खरंच सुता सिस्टर्सचा प्रवास खूप इन्स्पायरिंग आहे. सुजाता आणि तानियाचे पाय मात्र अजूनही जमिनीवरच आहेत. कारण त्या इन्स्पायरिंग असण्याबद्दल म्हणतात की जर त्या हे करू शकल्या तर कुणीही हे करू शकतं. फक्त मार्ग ठरवण्याची गरज असते. त्यांची पुढची वाटचाल अधिक उत्तम हो आणि त्यांची सगळी स्वप्न पूर्ण होतीलच. अपर्णा अमित वायकर, बँकॉक, थायलंड. मानसी बिडकर हिला पुरस्कार. मानसीचं मनोगत. काल मी आपल्या सगळ्यांच्या वतीनं उबंटू या महिला उद्योजिकांसाठी असलेल्या बिझनेस कॉन्फरन्सला बेंगलोर इथे गेले होते. या कॉन्फरन्सची काही वैशिष्ट्य मी आपल्या समोर मांडत आहे. यामध्ये असं अजिबात नाही की कुणीतरी पुढे आहे किंवा मागे पडले. एका पॉझिटिव्ह नोटवर आपल्या चांगल्या गोष्टींचं अनुकरण करण्याचा नक्कीच प्रयत्न करूया. बंगलोर इथली कॉन्फरन्स खूपच सुंदर होती. त्यांच्या प्रत्येक ॲक्शनमध्ये क्लॅरिटी होती. 19 नोव्हेंबरला वुमन्स एंटरप्रिनर्स म्हणून दिवस साजरा केला जातो. एंटरप्रिनरशिप सेलिब्रेशन हा मोठा प्रोग्राम ठेवण्यात येतो. या वर्षीचा विषय TWG म्हणजे टुगेदर वी ग्रो युनिटी हा होता. नावाला समर्पक अशा या महिलांची खूप युनिटी छान आहे. सकाळी 9 पासून संध्याकाळी 6 पर्यंत या सर्वजणी आपलाच सोहळा असल्याप्रमाणे वावरत होत्या. कर्नाटकप्रमाणे इतर राज्यातूनही खूप महिला उपस्थित होत्या. या उबंटू संस्थेच्या संस्थापिका निवृत्त IAS ऑफिसर आहेत. निवृत्तीनंतर त्यांनी ही संस्था मागील 4 वर्षांपूर्वी सुरू केली. अवघ्या 4 वर्षात 30,000 पेक्षा जास्त मेंबर्स आहेत. याचं कारण ते इंडिव्हिज्युअल मेंबरशिप देत नाहीत. फक्त वुमन असोसिएशनच या संस्थेचे मेंबर होऊ शकतात. आता 65 संस्थांचे मेंबर आहेत आणि पुढील वर्षापर्यंत 100चं उद्दिष्ट आहे. सगळ्या वुमन असोसिएशन्सना मेंबर्स करून जास्तीत जास्त महिला उद्योजिका जोडण्याचं काम रत्नप्रभा मॅडमने अवघ्या 4 वर्षात उत्तम केलं आहे. मीही आपल्या MCCIA महिला विंगसाठी मेंबर झाले. त्यांचा प्रत्येकीशी पर्सनल कॉन्टॅक्ट आहे. या कॉन्फरन्समध्ये केल्या गेल्या नोंदणी विभागात कॉटन बॅगमध्ये एक किट होतं. त्यात काही महिलांची उत्पादनं, पेन आणि नोटपॅड होते. नोटपॅडचं पहिलं पान म्हणजे डिटेल मिनिट टू मिनिट कॉन्फरन्सचा अजेंडा होता. आल्यावर चहा कॉफीमध्ये वेळ न घालवता लगेच नेटवर्किंग कॉन्फरन्सला सुरुवात झाली. कारण 2 सेशनमध्ये हे कॉन्फरन्स होतं. पहिल्या सेशनमध्ये उद्घाटन होतं. त्यामध्ये रत्नप्रभा मॅडमनी संस्थेशी ओळख करून दिली. नंतर उबंटू सॉन्ग आणि दीप प्रज्वलन झालं आणि त्यानंतर श्री संजय आलमेलकर, व्हॉइस प्रेसिडेंट JSW यांनी काही मुद्दे सांगून मार्गदर्शन केलं. त्यांनी सांगितलेले मुद्दे असे होते की भारतात महिलांनी सुरू केलेलं स्टार्टअप 18% वाढत आहे. त्यांनी असंही सांगितलं की JSW ही मेकॅनिकल गोष्टीत काम करत आहे, पण तरीही JSW मधील एक शॉप फ्लोअर महिला चालवतात. त्यांच्यातील चर्चा औद्योगिक वाढ, रोजगार संधीत वाढ अशा विषयांवर होतात. ज्या महिला स्टील संबंधी काम करीत असतील JSW त्यांना मदत करू शकतं. यानंतरचे मार्गदर्शक होते Amazon कंपनीचे ग्लोबल डिव्हिजन प्रमुख श्री पियुष गर्ग. त्यांच्या कंपनीतर्फे निर्यातदार बहुतांश बायका आहेत. कंपनी महिलांना Amazon तर्फे प्रशिक्षण देतं. त्यांनी असेही नमूद केलंय की ग्लोबल मार्केटमध्ये ही महिला उद्योजकांची संख्या सतत वाढतीये. यानंतर
पॅनल डिस्कशन होतं. त्यांचे विषय अनुक्रमे ग्लोबल मार्केटमधील महिला उद्योजकांना संधी, दुसरं पॅनल डिस्कशन हा विषय होता. शासनाच्या मदतीतून महिला सक्षमीकरण करणं, यामध्ये AIचा फायदा शासकीय योजना समजण्यासाठी कसा करता येईल, याबरोबरच वेगवेगळे प्लॅटफॉर्म संबंधीही माहिती देण्यात आली. दुपारनंतर 6 यशस्वी उद्योजकांनी आपलं प्रेझेंटेशन केलं. पुरस्कार वितरणाने कार्यक्रमाचा शेवट झाला. मला कर्नाटक राज्याच्या बाहेरील सदस्यांमध्ये गोल्ड अवॉर्ड मिळालं. आपल्या सगळ्यांच्या प्रोत्साहनाने मला हे अवॉर्ड मिळालं आहे, याचा मला खूप आनंद आहे. मिनलताईंनी केलेल्या मार्गदर्शनाचा यामध्ये खूप मोठा वाटा आहे. त्यासाठी सर्वांना मनापासून धन्यवाद. मानसी बिडकर यांचा संपर्क क्रमांक आहे 93 70 66 20 99. एक अविस्मरणीय भेट मॉरिशस. आम्ही उद्योगिनी प्रतिष्ठान मुंबई ही संस्था नेहमीच नवोदित उद्योजकांसाठी वेगवेगळे उपक्रम करत असते. त्यातलाच एक उद्योजकांना परदेशात नेऊन तेथील बाजारपेठेत आपलं उत्पादन प्रदर्शित करणं आणि त्यांच्याकडून आपल्याला उद्योगाची संधी प्राप्त करून घेणं हाच उद्देश असतो. आता मॉरिशसला व्यवसाय ट्रिप होती. यावेळी मी स्वतः तिथे प्रदर्शनात सहभागी होऊन संजीवन योग चिकित्सा या मी केलेल्या कोर्सची माहिती देणार होते. संजीवन योग चिकित्सा हा एक अभिनव पण सर्वांना उपयुक्त म्हणजे आरोग्यदायी तर आहेच, पण एक प्रतिष्ठित आणि प्रामाणिक व्यवसाय देखील आहे, ज्याची सुरुवात BKS अय्यंगार गुरुजी आणि डॉक्टर करंदीकर यांच्यामुळे झाली. डॉक्टर करंदीकर आणि अय्यंगार गुरुजींचे सर्व समाजासाठी केलेले हे खूप मोठे आणि शाश्वत कार्य आहे. यामुळे तुम्हाला नियमित व्यायाम, स्वावलंबन, शिस्त याची सवय लागते आणि तुम्ही स्वतः निरोगी होता आणि दुसऱ्यालाही या उपचार पद्धतीनं चांगलं निरोगी आयुष्य देऊ शकता. मी या संजीवन योग चिकित्सा उपचार पद्धतीचा प्रसार आणि प्रचार करण्याचं ध्येय सध्या ठेवलं असल्यानं मला मॉरिशसला जाणं ही एक सुवर्ण संधी वाटली. माझ्याबरोबर आमच्या स्वास्थ्य संगोपन योग चिकित्सा केंद्राच्या सौ प्रणिताताई आणि श्री शैलेश कुवळेकर दोघांच्या शुभेच्छा आणि उपचार पद्धतीचं साहित्य घेतलं होतं. मॉरिशसमध्ये गेल्यावर लगेचच म्हणजे शनिवार आणि रविवार 2 दिवस प्रदर्शनातच जाणार होते. मला फार उत्सुकता होती, कारण या वयात मला परत एकदा स्वतःला तपासण्याची, माझी क्षमता आजमावण्याची संधी मिळाली होती. मिनलताईंमुळे मला खूप चांगल्या गोष्टींचे अनुभव मिळाले. मॉरिशसच्या शालीबाई बापू तसेच इतर मान्यवरांनी माझ्या स्टॉलला भेट दिली, उपचार पद्धती जाणून घेतली. तसंच काही जणांनी माझ्याकडून बेल्टची माहिती, व्यायाम याची माहिती करून घेतली. बेल्ट विकतही घेतले. पण मला जास्त अविस्मरणीय ठरला दुसरा दिवस, कारण त्या दिवशी खरोखर माझी कसोटी घेतली गेली. कारण श्री रवींद्रनाथराव हे सपत्नीक माझ्या स्टॉलवर आले, माझ्याकडून उपचार पद्धती जाणून घेतली आणि पुढील स्टॉलवर गेले. पण परत मागे येऊन त्यांनी त्यांच्या पत्नीचा डावा पाय 6 ते 7 वर्षे दुखत आहे आणि त्या चालू शकत नाहीत, तसंच त्या पायाला संवेदनाही नाहीत हे सांगितलं. बरेच उपाय झाले पण दुखणं गेलं नाही. तर तुम्ही काही करू शकता का असं विचारलं. मी होकार दिला. माझ्या गुरूंचं स्मरण करत उपचार म्हणजेच मसाज एका ठराविक पद्धतीने दिला आणि त्या बाईच्या पायात संवेदना आल्या. तिच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले. तिने मला घट्ट मिठी मारून ही गोष्ट सांगितली. मला खूप आनंद झाला. तिच्या वेदना दूर करण्यात ईश्वराने मला मदत केली असावी असं मनापासून वाटलं. देवाने तिच्यासाठीच माझी मॉरिशसची योजना मिनलताईंद्वारे केली. यानंतर तिथल्या स्टॉलधारकांनी माझ्याकडून ट्रीटमेंट घेतली. भारतात आल्यावर या टिसा संस्थेनं मिनलताईंच्या उद्योगिनी प्रतिष्ठानच्या सभेत माझं प्रात्यक्षिक बघितलं होतं, माहिती घेतली होती. त्यांनी या कोर्सची ट्रेनर म्हणून मला संधी दिली. माझी आयुष्याची संध्याकाळ मिनलताईंमुळे बहरली. सौ सुषमा देशपांडे यांचा संपर्क क्रमांक आहे 98 67 75 67 11. कृतज्ञ. ज्या लोकांना चॅरिटी करायची असते ते जगाच्या कुठल्याही कोपऱ्यात राहत असतील तरी तिकडे काहीतरी करतात. याचं उत्तम उदाहरण मला इथे बँकॉक जवळ नोथाबोरी गावात बघायला मिळालं. इथे व्हाईट एलिफंट नावाची एक संस्था आहे. या संस्थेद्वारे वापरलेल्या परंतु सुस्थितीत असलेल्या सामानाचं एक दुकान चालवलं जातं.
टिप वन नावाच्या एका बाईंनी हा उपक्रम अनेक वर्षांपूर्वी सुरू केला. व्हाईट एलिफंट हे पूर्णपणे केवळ स्वयंसेवकाद्वारे चालवलं जाणारं एक सेकंड हँड वस्तूचं दुकान आहे. दुकानात विकल्या जाणाऱ्या सर्व वस्तू देणग्या आहेत. जवळजवळ प्रत्येक प्रकारच्या वापरलेल्या, नवीन, केवळ वापरल्या जाणाऱ्या, चांगल्या वापरल्या जाणाऱ्या वस्तू स्वीकारल्या जातात, ज्यामध्ये कपडे, बूट, पोशाख, खेळणी, पुस्तकं, सर्व प्रकारच्या घरगुती वस्तू इत्यादींचा समावेश आहे. आजूबाजूस राहणाऱ्या उच्चभ्रू वसाहतीमधून अशा कितीतरी गोष्टी या दुकानात दान केल्या जातात. माझ्या अनेक मैत्रिणी फावल्या वेळात वेळ घालवायला या दुकानात स्वयंसेवक अर्थात व्हॉलेंटियर म्हणून काम करतात. मुलं शाळेत गेल्यानंतर या बायका दुकानात आपली सेवा देतात. हे दुकान सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते दुपारी 2 वाजेपर्यंत उघडं असतं. स्वयंसेवक साधारणपणे 10 ते 12 किंवा 12 ते 2 या वेळेत 2 तासांच्या शिफ्टमध्ये काम करतात. स्वयंसेवकाची प्राथमिक जबाबदारी म्हणजे दान केलेल्या वस्तूंची वर्गवारी करणं, त्या वस्तूंची किंमत ठरवणं, दुकानात साठा करणं आणि कॅश काउंटर सांभाळणं. या सगळ्या वस्तू अतिशय कमी किमतीत अशा लोकांना विकल्या जातात ज्यांना याची गरज असते किंवा त्यांना परवडणारं नसतं. त्यामुळे त्यांचं जीवन थोडं तरी यामुळे सुधारतं. जवळपासच्या सामान्य वस्त्यांमध्ये राहणारे अनेक गरीब लोक या दुकानात येऊन वस्तू विकत घेताना दिसतात. आपण दान केलेल्या वस्तू सत्कारणी लागताना बघून खूप बरं वाटतं. तसंच या विक्रीतून मिळणारा 100% पैसा विविध धर्मादाय संस्थांना जातो. अनेक वेळा या पैशातून अनाथ मुलांच्या शाळेची पुस्तकं, गणवेश, ह्युमन ट्रॅफिकिंग मधून पकडल्या गेलेल्या मुलामुलींच्या संस्थांना मदत अशी अनेक कामं सांगता येतील. हे फार मोलाचं काम ही संस्था करते. आपण ज्या देशात राहतो त्या देशातल्या लोकांना अशा प्रकारे फुल ना फुलाची पाकळी एवढी तरी मदत आपल्याकडून व्हावी, केवळ हीच अपेक्षा ठेवून हे स्वयंसेवक मनापासून हे काम करत आहेत. अपर्णा अमित वायकर, बँकॉक, थायलंड. परिपूर्ण आहार आणि निरामय जीवन. अन्न ही माणसाची सर्वात महत्त्वाची मूलभूत गरज आहे. योग्य प्रकारचे अन्न माणसाचं शरीर निरोगी ठेवतं. समतोल आहार ही संकल्पना लक्षात घेतली तर शरीराच्या निकोप वाढीसाठी आणि दैनंदिन पोषण मिळण्यासाठी आवश्यक असणारे सर्व अन्न घटक त्या आहारातून मिळणं गरजेचं असतं. हे घटक योग्य प्रमाणात न मिळाल्यास त्याच्या कमतरतेमुळे काही आजार उद्भवण्याची शक्यता असते किंवा काही विशिष्ट आजारातून बरे होण्यासाठी काही अन्न घटक सहाय्यभूत ठरतात. हे सर्व लिहिण्याचं कारण म्हणजे अशाच आहाराशी संबंधित काम करणाऱ्या, तोच व्यवसाय करणाऱ्या उद्योगिनी आहेत नाशिक इथल्या अस्मिता अडवादकर. अतिशय हुशार, अभ्यासू असं व्यक्तिमत्व असणाऱ्या अस्मिताताई या MSc मायक्रोबायोलॉजी गोल्ड मेडलिस्ट आहेत. सुरुवातीला 2000 ते 2015 या काळात मायक्रोटेक लॅबोरेटरी फॉर R&D मायक्रोबायोलॉजीचं काम ग्लॅक्सको, ग्लेनमार्क, कॅडिला, निव्हिया आणि ताज ग्रुप ऑफ हॉटेल्ससाठी स्वतःच्या लॅबोरेटरीमधून करत होत्या. 2010ला पायटोबोलाइट्स न्यूट्रास्युटिकल प्रायव्हेट लिमिटेडमध्ये नुकतंच डाएटरी सप्लिमेंट, न्यूट्रिशन या संकल्पना लोकांपर्यंत पोचायला फक्त सुरुवात झाली होती. अशा काळात भविष्यातील व्यवसाय संधी ओळखून ज्या कामाची चांगली माहिती आहे असं पर्सनलाइज न्यूट्रिशन आणि डाएट यावर काम करावं असं अस्मिताताईंनी ठरवलं आणि त्यातूनच होर्टा न्यूट्रिशन OPC प्रायव्हेट लिमिटेड या उद्योगाची स्थापना झाली. एखादा यशस्वी उद्योग करायचा म्हटल्यावर मदतीच्या अनेक हातांची गरज असतेच. यासाठी अस्मिताताईंना डॉक्टर अश्विनी देशमुख, ग्रीनली हेल्थ केअर, आरोग्यानुभूती फाउंडेशन आणि माधवी जोशी, डॉक्टर संजीवन देवधर वत्सल आयुर्वेदिक प्रोडक्ट्स प्रायव्हेट लिमिटेड अशा मोठ्या टीमचं सहाय्य मिळालं आहे. प्रत्येकाच्या शरीरानुसार, गरजेनुसार, क्षमतेनुसार डाएट ठरवणं, ते सोपं आणि सहज आचरणात आणण्यासारखं असणं, आर्थिकदृष्ट्या परवडणारं असावं, रोज घेण्यासारखं असावं, अशा अनेक बाबींचा नीट विचार करून त्यांनी आपली उत्पादनं तयार केली आहेत. व्यक्तिनुरूप आवश्यक सल्ला देण्यासाठी होर्टा न्यूट्रिशन मार्फत डाएटिशियन आहेत. 1. पर्सनलाइज न्यूट्रिशन सर्व्हिसेस. 2. कस्टमाइज सप्लिमेंट्स. 3. प्रिसिशन डाएट. 4. लाईफस्टाईल डिसऑर्डर मॅनेजमेंट. 5. एंड टू एंड सोल्युशन्स.
या 5 घटकांवर काम केलं जातं. यामध्ये वेगवेगळ्या स्मूदी, पावडर यांचा समावेश आहे. डाएट ही यांची खासियत आहे. यांच्या प्रोडक्टची किंमत रेंज 100 ते 1,500 रुपये अशी सर्वांना परवडणारी आहे. हृदयाचे आरोग्य, कॅन्सर केअर सपोर्ट, हार्मोनल बॅलन्स, पोटाचं आरोग्य, अँटी एजिंग आणि अँटीऑक्सिडंट डाएट, वेट मॅनेजमेंट आणि स्पोर्ट न्यूट्रिशन अशा सर्वच घटकांबाबत डाएट प्रोडक्टचा त्यांच्या उत्पादनात समावेश होतो. व्यवसाय उभा करताना अनेक वेळा सुरुवातीच्या काळात काही अडचणी येऊ शकतात. वेगवेगळ्या परवानग्या घेणं, परवाने मिळवणं इत्यादी कामात काही अडथळे आले. पण या क्षेत्रातील माहिती असल्यानं अस्मिताताईंनी त्यावर सहज मात करत आपला व्यवसाय उभा केला. स्वतःची जमापुंजी वापरून कोणतेही आर्थिक सहाय्य दुसरीकडून घेतलं नाही. घरच्या सर्व जबाबदाऱ्या चांगल्या प्रकारे पार पाडून आज त्या खंबीरपणे आपला व्यवसाय करतायत. व्यवसाय म्हटलं की स्पर्धाही आलीच, पण आपल्या व्यवसायात नाविन्य आणि वेगळेपणा असला की त्या स्पर्धेत आपण टिकून राहतो. हा यशाचा मंत्र अस्मिताताईंना गवसलाय आणि त्या प्रकारे काम करून आपलं वेगळेपण त्यांनी जपलंय. आज त्या उत्पादन विक्रीसाठी त्यांची स्वतःची वेबसाईट आहे. Amazonवर देखील ते उपलब्ध आहेत. याशिवाय सोशल मीडियावर असणाऱ्या वेगवेगळ्या बिझनेस ग्रुपवर देखील माहिती उपलब्ध आहे. सर्वांना ती स्वस्त उपलब्ध व्हावीत म्हणून कॉस्टिंग या घटकावर काम करणं, पॅकिंग पर्यावरणपूरक कसं करता येईल यावर लक्ष देणं इत्यादी गोष्टी भविष्यात करण्याचा त्यांचा विचार आहे. अस्मिताताईंनी परदेश प्रवास देखील केलेला आहे. आपल्या क्षेत्रात अद्ययावत राहून त्या काम करत आहेत. त्यांची वाटचाल नक्कीच यशस्वी होईल असंच वाटतं. अस्मिता अडवादकर यांचा संपर्क क्रमांक आहे 98 50 96 47 17. लेखन सौ गौरी जोशी. अनेक व्यवसाय पारखणारी उद्योगिनी. स्त्रिया सर्वसाधारणपणे हरहुन्नरी, सर्जनशील असतात. त्यांच्या डोक्यात नवीन विचार येत असतात. त्यातील बऱ्याच जणी त्या विचारांचं रूपांतर स्वतःचा एखादा उद्योग चालू करण्यात करतात. परंतु एखादी स्त्री अशीही असते जी आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यावर वेगवेगळे उद्योग करते. अशी उद्योगिनी आहे सौ संगीता अविनाश दातार. त्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी वेगळे उद्योग केले, अर्थात नोकरीही केली. त्यांचा सर्वात विशेष व्यवसाय म्हणजे आयुर्वेदिक चॉकलेट्स. संगीता मूळची संगीता जोशी. 2022 साली संगीताचे मिस्टर आणि तिचा मुलगा यांनी एक चॉकलेट कंपनी चालू केली. संगीताचे अभिज किचन त्यावेळी जोरात चालू होतं, त्यामुळे ती त्या चॉकलेट कंपनीत सामील झाली नव्हती. अर्थात तिचा पाठिंबा होताच. स्टार्टअपच्या अंतर्गत कंपनी चालू केली. या कंपनीचं नाव अभिज स्पेशालिटी प्रोडक्ट्स प्रायव्हेट लिमिटेड असं आहे. कंपनीचे सर्व कायदेशीर कागदपत्रही आहेत. या चॉकलेटचं वैशिष्ट्य म्हणजे यात आयुर्वेदिक घटकांचाही उपयोग केलेला आहे. उदाहरणार्थ अश्वगंधा, तुलसी, गुलकंद इत्यादी पौष्टिक चॉकलेटच म्हणा ना. सुरुवातीला नाशिकमधील एका मुलीकडून चॉकलेट बनवून घेत असत. कंपनी चॉकलेट विक्रीचं काम करत असे. काही घरगुती अडचणीतून जानेवारी 2025 मध्ये संगीताताई या चॉकलेट व्यवसायात आल्या. त्याचवेळी त्यांनी अभिज किचन बंद केलं. मार्च 2025 सुनबाई ही त्यांच्या मदतीला आल्या. त्यांचं या क्षेत्रातील प्रशिक्षणही झालेलं होतं. आता हा फॅमिली बिझनेस झाला आहे. 2025 मार्चमध्ये आयुर्वेदिक चॉकलेट बनवणं चालू झालं. त्यासाठी संगीताताईंनी एक मोठा गाळा घेतला आहे. तिथे चॉकलेटं बनवली जातात, पॅकिंग केलं जातं. संगीताताईच्या मुलाने पॅकिंगची जबाबदारी घेतली आहे. संगीताताईंचं ऑफिसही त्याच गाळ्याच्या एका भागात आहे. संगीताताईंनी झी टीव्हीवर एक आयडियाबाज या कन्सेप्टमध्ये नाव रजिस्टर केलं. आयडिया आपका पैसा हमारा अशी त्यांची थीम होती. त्यांनी फॉर्म भरून पाठवला. त्यानंतर संगीताताईंना चॉकलेटचं सॅम्पल्स घेऊन मुंबईला बोलवलं होतं. त्यांना त्यासोबत प्रेझेंटेशन द्यायचं होतं. प्रेझेंटेशन झाल्यानंतर 15 दिवसांनी झी टीव्हीने सांगितलं की तुमची सर्व हिस्ट्री, चॉकलेट कसं डेव्हलप केलं हे तुम्ही स्वतःच्या आवाजात शूट करून तो व्हिडिओ पाठवा. त्याप्रमाणे संगीताताईंनी व्हिडिओ पाठवला. नंतर लाईव्ह शोसाठी मुंबईला बोलवलं. झी टीव्हीकडे 1,500 आयडियाबाज आल्या होत्या. त्यातील 85 जण निवडले गेले. त्यामध्ये संगीताताई होत्या. त्यानंतर झी टीव्हीची पूर्ण टीम नाशिकला गेली.
त्यांनी चॉकलेट बनविण्यासंबंधी सर्व गोष्टी प्रत्यक्ष पाहिल्या. संगीताताईंचा लाईव्ह शो झाला. त्यानंतर अनेक शहरातून संगीताताईंना फोन यायला लागले. इतकेच नाही तर एक फोन ओमानहून पण आला. हे सगळं कौतुकास्पद आहे. या वैशिष्ट्यपूर्ण उद्योगापूर्वी संगीताताईंनी अनेक व्यवसाय आणि नोकरीमध्ये स्वतःला व्यस्त ठेवलं होतं. जसं की 1996 साली नाशिकला राहायला गेल्यानंतर संगीताताईंनी नोकरी केली. नंतर त्यांनी कॉस्ट अकाउंटचा कोर्स केला. त्याचवेळी संगीताताईंच्या मिस्टरांनी फ्रेग्रन्स वॉटर ही संकल्पना सुरू केली. पाण्यात सुगंधी आयुर्वेदिक वनस्पती टाकणं. पण त्याने पाण्याचा रंग, चव बदलायची नाही, फक्त पाणी पिताना छान वास यायचा. त्यासाठी एक कंपनी स्थापन केली. पण काही कारणाने कंपनी बंद पडली. संगीताताईंनी इलेक्ट्रॉनिक टाईपरायटरचं शिक्षण घेतलं. त्यानंतर टायपिंगची कामं चालू केली. त्यानंतर संगीताताईंनी लहान मोठ्या जेवणाच्या, वाढदिवसाच्या पार्टीच्या, पावभाजी, संध्याकाळच्या स्नॅक्सच्या ऑर्डर घ्यायला सुरुवात केली. त्यानंतर संगीताताईंनी पार्सल पॉइंट चालू केलं, ज्याचं नाव अभिज किचन होतं. एक छोटंसं दुकानही चालू केलं. संगीताताईंना लॉकडाऊनमध्ये व्यवसायाची नवी दिशा सापडली. यासाठी त्यांनी त्यांच्या सर्व व्हॉट्सअप ग्रुपवर मेसेज टाकला की कोणाला जेवणाचा डबा हवा असेल तर मिळेल. आश्चर्य म्हणजे संगीताताईंना 40 डब्यांची ऑर्डर मिळाली. ते काम चालू केलं. पण संगीताताईंनी अजून एक संकल्पना राबवली. त्याचं नाव कोविड थाळी असं ठेवलं. त्यासाठी संगीताताईंनी आयुर्वेदिक डॉक्टरांचा सल्ला घेतला. कोविड पेशंटना जेवण काय द्यावं? डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे फुलके, मूगडाळीचं वरण, भाजी, कमी तिखट, कमी स्पायसी, कमी तेलकट, भरपूर सॅलड, लिंबू सरबत, एक प्रकारची डाएट थाळीच म्हणा ना. संगीताताईंचा नवीन उद्योग चालू झाला. ज्यांनी डबा मागवला होता त्यांनी ॲडव्हान्समध्ये ऑनलाईन पैसे पण पाठवले. हे जेवणाचे डबे लोकांच्या घरी पोचविण्यासाठी कॉर्पोरेशनची परवानगी पण घेतली. लॉकडाऊनमुळे संगीताताई आणि मुलगा डबे पोहोचवत. अशा प्रकारे लॉकडाऊनमध्ये व्यवसाय चालू राहिला. संगीताताईंच्या संपर्कात अनेक लोक आले होते. त्यामुळे अभिज किचन कधीच तोट्यात गेलं नाही. नंतर तिने अभिज किचन इथे नाश्ता, पोळी भाजी वगैरे देणं चालू केलं. महिला सक्षमीकरणासाठी 3 बायकांना मदतीला घेतलं. मटार करंजी, सुरळीच्या वड्या, अळू वड्या, कोथिंबीर वड्या इत्यादी अनेक स्नॅक्स बनवले जायचे. तसंच संगीताताईंनी दिवाळी फराळाची पॅकेट्स बनवूनही तीही विक्रीसाठी ठेवू लागली. याशिवाय कोकणातील स्पेशल पदार्थ, उदाहरणार्थ आंबापोळी, फणसपोळी इत्यादी मागवून ट्रेडिंग पण चालू केलं. संगीताताईंनी सांगितलं की दिवाळी फराळात त्यांनी उच्चांक गाठला. अजूनही दरवर्षी नाशिकमधील 3 कंपन्यांना प्रत्येकी 500 दिवाळी फराळाचे बॉक्सेस म्हणजे एकूण 1,500 बॉक्सेस संगीताताई देतात. नाशिकला आम्ही उद्योगिनींचा एक ग्रुप आहे. त्यात संगीताताई पण आहेत. दर महिन्याला त्यांची मीटिंग असते. आम्ही उद्योगिनींचा मेळावा दरवर्षी मुंबईत मार्च महिन्यात असतो. त्याला नाशिकच्या सर्व उद्योगिनी येतात. त्यात संगीताताईही असतात. अशा या अनेक व्यवसाय करणाऱ्या संगीताताईंचा आदर्श स्फूर्तिदायकच होईल. संगीता दातार यांचा संपर्क क्रमांक आहे 93 25 82 11 00. लेखन पद्मा कराडे. आयुर्वेदावर निस्सीम भक्ती. आपण थोडं बाहेर जाऊया असं मनात आलं तरीही स्त्री, पुरुष, मुलं कोणीही असू दे लगेचच आरशात बघून केस सारखे करतात. म्हणजेच आपल्यातल्या प्रत्येकालाच केसांचं खूप महत्त्व असतं. सगळ्यांना चिंतेत टाकणारा प्रश्न असतो अवेळी टक्कल पडणं किंवा केस पिकणं. अगदी छोट्या मुलांचेही केस पिकू लागतात आणि मग सगळंच कुटुंब जणू चिंतेत पडलेलं असतं. केसांच्या जशा तक्रारी असतात तशाच स्किनच्याही तक्रारी असू शकतात. काही स्किनचे आजार खूपच किचकट आणि खूप रेंगाळणारे असतात. अशा दोन्ही प्रकारांवर उपचार करणाऱ्या डॉक्टर रोहिणी काचोळे या आयुर्वेदिक डॉक्टर आहेत आणि त्यावरची औषधं त्यांनी उत्पादित केलेली आहेत. त्यांचा वैद्यकीय पसारा औरंगाबाद, पुणे आणि मुंबई इथे चालू आहे. आत्ताच त्यांनी मुंबईचं क्लिनिक बंद केलं आहे. त्यांची आयुर्वेदिक प्रॅक्टिस चालू असताना त्यांनी अल्टरनेटिव्ह मेडिसिनमध्ये परदेशातल्या युनिव्हर्सिटीतून PhD केला आहे. त्यांच्या PhDचा विषय होता केसांवरील आयुर्वेदिक उपचार. साधारणपणे डॉक्टर रोहिणी यांनी केसांवर उपचार करता येतात असं सप्रमाण दाखवून द्यायची सुरुवात केली. त्यावेळी लोकांना हे पटतच नसे.
की केसाच्या तक्रारींवर उपाय असतो. डॉक्टर रोहिणी यांनी स्वतःच्या हिमतीवर उत्पादनांची सुरुवात केली तेव्हा अक्षरशः कुणीच मदतीचा हात पुढे केला नाही. त्यांच्या घरातूनही त्यांनी मदत घेतली नाहीच. पण बँकेनेही कर्ज देताना इतका वेळ लावला की त्यांची फॅक्टरी बांधून उत्पादन सुरू व्हायची वेळ झाली तरी कर्ज मंजूर झालं नाही. शेवटी डॉक्टर रोहिणी यांनी बँकेशी निर्वाणीचं बोलणं केलं आणि अवघे 2 लाख रुपये कर्ज मंजूर करण्यात आलं. त्याचप्रमाणे अन्न आणि औषध प्रशासनाकडून ही जी कागदपत्र काही ठराविक वेळेत मिळणं अपेक्षित होतं तिथे खूप जास्त वेळ घेऊन कागदपत्रांची पूर्तता करण्यात आली. डॉक्टर रोहिणींसमोर मोठं आव्हान होतं ते त्यांच्या उत्पादनाच्या मार्केटिंगचं. सर्वप्रथम त्याचवेळी बाजारात जी हर्बल उत्पादनं या नावाखाली तेल, क्रीम आणि इतर सौंदर्य प्रसाधनं मिळतात त्यांचा बेस रासायनिक असतो हे लोकांना पटवणं फारच जिकरीचं काम होतं. अशा वेळी रोहिणीताईंनी घराघरात जाऊन छोट्या छोट्या सभा घेतल्या. लोकांना त्या जे म्हणतात ते सप्रमाण पटवून दिलं आणि त्यांची जी शरयू हर्बल या नावाने उत्पादनं आहेत ती लोकांपर्यंत पोहोचण्याचा मार्ग सुकर झाला. शरयू हर्बलमध्ये केसातील कोंड्यासाठी पॅक, सुकेशिनी हे केसांचं तेल, केस स्वच्छ करण्यासाठी क्लीनर, लहान मुलांसाठी मसाज तेल, केस काळे करणारे पॅक, संपूर्ण शरीरासाठी मसाज ऑइल असे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. केसांचं सौंदर्य अबाधित राखताना डॉक्टर रोहिणी म्हणतात, सर्वात प्रथम समतोल आहार असणं खूप महत्वाचं आहे. केस मोकळं सोडणं ही फॅशन असली तरी सतत केस मोकळे ठेवू नये. केसांच्या मुळाशी आणि टोकांना रोजच थोडं तेल लावावं, त्यामुळे केसांची टोकं दुभंगत नाहीत. केसांसोबत चेहऱ्याच्या समस्या दूर करणारी उत्पादनं शरयू हर्बल उत्पादनांमध्ये मिळतात. चेहऱ्यावर काळे डाग येणे, पुरळ उठणे, पिंपल्स, डोळ्याभोवती काळी वर्तुळं अशा समस्या प्रामुख्याने आढळतात. या सर्व कारणांसाठी शरयू हर्बल उपचार आहेत. पिंपल्स हा तर नवतरुण मुलामुलींचा आवश्यक प्रश्न असतो. यावर 100% उपयोगी होतील अशी उत्पादनं आहेतच. इतका मोठा संघर्ष करून अनेक विविध युक्त्यांनी समाजाभिमुख उत्पादनं आणून डॉक्टर रोहिणींनी आपला व्यवसाय मनासारखा सेट केला. अर्थात त्यांची मुलगी ही यथावकाश आयुर्वेदिक डॉक्टरच झाली. त्यामुळे या व्यवसायाला निरंतर चालू ठेवणारी पुढची पिढी तयार होण्याची शक्यता निर्माण झाली आणि मुलींनीही अगदी मनापासून आईचा भार कमी करायचं ठरवलं. त्यांचं नाव शरयूताई पाटील. त्या लग्नानंतर पाटील होऊन कोल्हापूर इथे स्थायिक झाल्या. त्यांनी आईच्या उत्पादनांना एक वेगळी आणि नवी दिशा द्यायला सुरुवात केली. सर्वप्रथम त्यांनी आपली उत्पादनं नव्या पिढीच्या नजरेसमोर यावी म्हणून त्यांची विक्री Amazonवरून सुरू केली. आजचा तरुण वर्ग लहान सहान वस्तूंपासून औषधांपर्यंत ऑनलाईन मागणी करतो. हे डॉक्टर शरयूंनी लक्षात घेऊन शरयू हर्बल उत्पादनं ऑनलाईन मिळण्याची सुविधा सुरू केली. डिजिटल मार्केटिंगसाठी शरयू हर्बलची वेबसाईट सुरू केली. या विस्तारलेल्या व्यवसायाच्या जबाबदारी संबंधी बोलताना डॉक्टर शरयू म्हणतात, औषधांची फॅक्टरी घरचीच असल्याने कॉलेजला सुट्टी असताना त्या खूप वेळा पॅकिंग करणं किंवा इतर छोटी मोठी कामं करणं यासाठी फॅक्टरीतच जात असत. त्या समज येण्याच्या काळातच आईची धावपळ आणि होणारी दमछाक पाहत होत्या आणि तेव्हाच मनात कुठेतरी आपणही याच व्यवसायात येऊन आईला आराम द्यायचा याची मानसिक तयारी झाली होती. अर्थात ऑनलाईन विक्री सुरू केल्यावर पॅकेजिंग, उत्पादनाचा बाह्य स्वरूपात जो बदल करावा लागला तोही केला. त्यांच्याबरोबर त्यांचा भाऊही लागेल ती मदत करत असतोच. अशा प्रकारे व्यवसाय पुढील पिढीच्या भक्कम हातात सुरक्षित आहे असं म्हणायला हरकत नाही. डॉक्टर रोहिणी काचोळे यांचा संपर्क क्रमांक आहे 98 81 13 09 36. डॉक्टर शरयू पाटील यांचा संपर्क क्रमांक आहे 70 20 91 75 92. लेखन सौ शैला गोखले. खवय्यांच्या पसंतीची पावती. जिद्द, आत्मविश्वास, मेहनत करण्याची तयारी, सचोटी, शिस्त हे सर्व गुण एकवटलेले असतील तर शून्यातूनही विश्व निर्माण होतं, किंबहुना निर्माण करता येतं. याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे सुरेखाताई चाळके. एक सर्वसामान्य गृहिणी ते एक वलयांकित कर्तृत्ववान महिला उद्योजिका अशी त्यांची वाटचाल आहे. आजच्या सुरेखा नितीन चाळके म्हणजे पूर्वाश्रमीच्या सुरेखा ओरसकर. सुरेखाताई या मालवणच्या कन्या. श्री नितीन चाळके आणि सुरेखाताई यांचा विवाह झाला. नितीन यांचा व्यवसाय होता, पण त्यांनी सुरेखाताईंना नेहमीच प्रोत्साहन दिलं
आणि स्वतःचं काहीतरी उभं कर अशी प्रेरणा दिली. त्यांच्या माहेरी व्यवसायाचा व्याप असल्यानं त्यांच्यावर शिस्तीचे पडेल ते काम करण्याचे संस्कार होते. नितीन यांनी पेपरमध्ये माया परांजपे यांच्या ब्युटिशियनच्या डिप्लोमाची जाहिरात पाहिली आणि सुरेखाताईंना दाखवली. सुरेखाताईंना तेव्हा आपण काय करावं हे नीटसं उमगत नव्हतं, म्हणून प्रथम त्यांनी हा डिप्लोमा करायचं ठरवलं. ब्युटिशियनचा डिप्लोमा पूर्ण झाल्यावर त्या मालवणला आल्या आणि मोठ्या जिद्दीने त्यांनी स्वतःचं ब्युटी पार्लर चालू केलं. मालवणमधील हे पहिलंच ब्युटी पार्लर. त्यांचा ब्युटी पार्लरचा व्यवसाय छान सुरू झाला, पण अचानक एक दिवशी त्यांचा मोटरसायकलवर भीषण अपघात झाला. त्यानंतर त्या मालवणला जिद्दीने काम करू लागल्या. त्यातच घर कोसळण्याचं संकट डोक्यावर आलं. मग त्यांनी ब्युटी पार्लर बंद केलं आणि चैतन्य हॉटेल चालू केलं. सुरेखाताई मालवणी पद्धतीचं रुचकर जेवण बनवू लागल्या. त्यांच्या कामाला सकाळी 6 वाजता सुरुवात होऊन ते रात्री 2 पर्यंत त्या अथक मेहनतीने हा व्यवसाय चालवत होत्या. त्या काळात गॅस नव्हते, पण स्टोव्ह चुलीवर त्या पदार्थ बनवत. त्यांच्या हाताला उत्तम चव असल्याने मालवणी पद्धतीचं जेवण खाण्यासाठी चैतन्यवर ग्राहकांची गर्दी होत असे. त्या या धंद्यात व्यवस्थित सेटल झाल्या. गोवा, सावंतवाडी आणि आंबोलीला त्यांनी हॉटेल चालू केलं होतं, पण नंतर त्यांनी जवळच्या नातलगांनाच ते चालवायला दिलं. जयंत साळगावकर, श्री मच्छिंद्र कांबळी यासारखे मान्यवर त्यांच्या हॉटेलात जेवायला येत. त्या दोघांनीही ताईंना सांगितलं की तुम्ही मुंबईत तुमचा उद्योग चालू करा. मुंबईत मालवणी हॉटेल आहेत, पण तुमच्या हाताची जी खास चव आहे तशी त्यात नक्कीच नाही. सुरुवातीला ताई आणि त्यांचे पती नितीन दोन्ही साशंक होते, पण जिद्द असली की मार्ग मिळतोच. 2010 साली ताईंनी मुंबईत यायचं ठरवलं. मालवणचं हॉटेल चैतन्य त्यांचे यजमान नितीन सांभाळत. मुंबईला शिवाजी पार्कला त्यांनी भाड्याने खोली घेतली. आधी बनवून पार्सल देऊ लागल्या. त्यांच्याबरोबर त्यांनी मुलगी सायली आणि मुलगा मित्र यालाही मुंबईत आणलं. सुरुवातीला आमच्या आस्वाद हॉटेलच्या समोर त्यांचा व्यवसाय चालू होता. रुचकर जेवणामुळे ग्राहक जोडले गेले. खूप मागणी वाढू लागल्यावर त्यांनी अगरबाजार इथे हॉटेल चैतन्य चालू केलं. 20,000 रुपयांच्या भांडवलावर त्यांनी व्यवसाय एका मैत्रिणीच्या भागीदारीत चालू केला. व्यवसाय म्हटलं की अडचणी आल्याच. त्यांची पार्टनर मग हा व्यवसाय सोडून गेली. मोठ्या जिद्दीने त्यांनी व्यवसाय चालू ठेवला आणि नावारूपाला आणला. पदार्थाची उत्तम चव असल्यानं हॉटेलमध्ये ग्राहकांच्या रांगा लागू लागल्या. दादरला येणारा माणूस त्यांच्या हॉटेलमध्ये चव घेतल्याशिवाय जातच नसे. त्यांच्या या कामावर मिड डे मध्ये आर्टिकल लिहून आलं. त्यांची भरभराट होऊ लागली. पदार्थांसाठी ताई स्वतः मसाले बनवत. कोकम, नारळ मालवणमधूनच कायम आणले जातात. पदार्थाची चव कायम राखण्यात त्यांनी कधीच तडजोड केली नाही. उत्तम जम बसल्यावरच त्यांनी वर्सोवा इथे हॉटेल चैतन्य चालू केलं. त्यांच्या या यशात त्यांच्याकडे काम करणाऱ्या सर्व सेवकांचा मोठा वाटा आहे हे त्या आवर्जून सांगतात. सर्वांनाच त्यांच्याबद्दल आणि शिस्तीबद्दल आदर आहे. ग्राहकांचं हसत मुखाने स्वागत करून त्यांना उत्तमातलं उत्तम जेवण देण्यावर त्यांचा कटाक्ष आहे आणि हेच त्यांच्या यशाचं गमक आहे. त्यांच्या दोन्ही मुलांना उच्च शिक्षित करून त्यांच्यावर त्यांनी उत्तम संस्कार केलेत. त्यांची मुलगी सायली कमर्शियल आर्टिस्ट आहे. त्यांचा मुलगा मित्र याला लहानपणापासूनच कुकिंगची आवड, त्यामुळे मोठेपणी हॉटेल मॅनेजमेंटमध्ये कोर्स केला आणि आईबरोबर तोही व्यवसाय बघू लागला. नवीन टेक्नॉलॉजीचा वापर करून व्यवसायाचं मार्केटिंग त्यांनी वाढवलं. नव्या नव्या कल्पना साकार होऊ लागल्या. मग यातून दादरला कोहिनूर स्क्वेअरमध्ये कोस्ट अँड लूम हे हॉटेल चालू केलं. आज सुरेखाताईंचा व्यवसाय नावारूपाला आलाय. मुंबईत 3 आणि मालवण इथे 1 अशी 4 हॉटेल्स त्या त्यांचे यजमान नितीन, मुलगी सायली आणि मुलगा मित्र सांभाळतोय. जवळपास 350 कर्मचारी या 4 हॉटेल्समध्ये कार्यरत आहेत. त्यांची मुलगी मार्केटिंग सांभाळते. बाकी व्यवसाय मुलगा सांभाळतो. सर्व व्यवसायाची धुरा सुरेखाताई मोठ्या जिद्दीने आणि आत्मविश्वासाने सांभाळतात. त्यांची सून ही HR मधली पदवीधर आहे. ती नोकरी करते, पण व्यवसायासाठी तिच्याही काही सूचना HR साठी अवलंबविल्या जातात. सुरेखाताई आपल्या सर्व कुटुंबियांच्या मदतीने आणि 350 कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने हा व्यवसाय मोठ्या जिद्दीने सांभाळतात. मालवणसारख्या गावातून एक गृहिणी मुंबईत येऊन स्वबळावर एवढं वलयांकित साम्राज्य
मोठ्या जिद्दीने उभारते याचं कौतुक आहे. सुरेखाताईंच्या व्यवसायाला अनेक पारितोषिकं मिळाली आहेत. टाइम्स फूडी अवॉर्ड, झोमॅटो अवॉर्ड, झी अवॉर्ड त्यांना मिळालंय. मुलांच्या नवीन नवीन कल्पनांची त्यांना सदैव साथ आहेच आणि त्यांचा अंगीकारही त्यांनी केलाय. मालवण इथे दरवर्षी 31 जानेवारीला व्यापारी मेळावा भरतो. जवळजवळ 4 ते 5 हजार व्यापारी यात सहभाग घेतात. 2023 साली या मेळाव्यात सुरेखाताईंना उत्कृष्ट महिला उद्योजिका हा पुरस्कार प्राप्त झाला. हा पुरस्कार त्यांच्या आईच्या नावाने दिला जातो. त्यांच्या मालवणच्या शाळेतही त्यांचा मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला. या दोन्ही पुरस्काराने त्या खूप भारावून गेल्या. लवकरच म्हणजे येत्या 2-3 महिन्यातच त्यांचं 5वं हॉटेल चालू करण्याचा मनोदय त्यांनी बोलून दाखवला. त्यांच्या या जिद्दीला, कर्तबगारीला, उंच भरारीला माझ्या मनापासून शुभेच्छा आणि मानाचा मुजरा. सुरेखाताईंनी कुर्ल्यात स्वतःच्या हिमतीवर आणि कर्तबगारीवर घर घेतलंय. जिद्दीचा, आत्मविश्वासाचा, संघर्षाचा प्रवास भारी. हॉटेल चैतन्याच्या पदार्थाची लज्जत चटकदार न्यारी. शून्यातून घेतलीत आकाशी यशाची उंच उंच भरारी. डोळे दिपवून गेली तुमची धडाडीची ही कर्तबगारी. तुम्हास लाभो असेच सदैव सुफला सुयश भरघोस. चैतन्याच्या पदार्थांची लज्जत येवो जागतिक पसंतीस. पादाक्रांत करा अशीच यशाची शिखरे कर्तबगारीने. ग्राहकांची दाद नित्य मिळो उज्ज्वल तेजस्वी भविष्याने. सुरेखाताई चाळके. लेखन स्मिता गोखले. बाळा, मी सांगतेय ना, नवा देश, नवे लोक, सगळंच वेगळं असणार. नाही नाही, आम्ही इथेच थांबतो. तुम्ही दोघं आधी इथे या. तर तुम्ही दोघं इथे आलात तर हे घर सुद्धा आपल्या घरासारखं वाटेल. म्हटलं होतं ना, हे घरही आपल्या घरासारखंच वाटेल. हेम अगरबत्ती, सुगंध नात्यांचा.